नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीत. आता मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या आणि माझ्या मित्रांमध्ये काही गुप्त चर्चा झाल्या आणि गप्पा सुद्धा. पण आमची ही सर्व गुप्त चर्चा आणि गप्पा माझ्या मोबाईलनं ऐकून घेतल्या आणि या सर्व गप्पा होत्या मोबाईलच्या संबंधित, की बाबा हा मोबाईल असा आहे, तो मोबाईल तसा आहे, ही मोबाईलची कंपनी अशी आहे, ती मोबाईलची कंपनी तशी आहे. आणि या सर्व गप्पा माझ्या मोबाईलनं गपचूपरित्या सर्व काही एकदम व्यवस्थितरित्या ऐकून घेतल्या. आणि आता याचा परिणाम म्हणून मला फक्त जाहिराती येत आहेत, त्या फक्त मोबाईलच्या. मी इंस्टाग्राम ओपन केलो तर इंस्टाग्रामवर सुद्धा फक्त मोबाईलच्याच गप्पा. म्हणजे हा मोबाईल घ्या, या मोबाईलचा कॅमेरा असा आहे, या मोबाईलचा परफॉर्मन्स असा आहे, या मोबाईलची बॅटरी अशी आहे. मोबाईलचे कंपॅरिझन देत आहेत, आयफोनची मोबाईलची कंपॅरिझन, सॅमसंग अल्ट्रा मोबाईलच्या कंपॅरिझन, अशा वेगवेगळ्या गप्पा येतात. ते इंस्टाग्राम उघडू दे, युट्यूब उघडू दे किंवा इतर कोणता प्लॅटफॉर्म जर उघडला तरी सुद्धा त्यावर सगळ्याकडे सर्व ठिकाणी फक्त मोबाईलच्या जाहिराती. मग या सर्वांमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे नोकियाची. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की नोकियानं जगातला 40% मोबाईलचा व्यवसाय काबीज केला होता. म्हणजे 40% मोबाईल जगामध्ये फक्त आणि फक्त नोकियाचे वापरले जायचे. आणि आता सध्याच्या घडीला नोकियाचा 1% सुद्धा शेअर नाहीये जगाच्या मार्केटमध्ये. म्हणजे जगामध्ये पहिला GSM सिम कार्ड असलेला जो मोबाईल फोन आहे तो नोकियाने बनवला. ऍक्च्युली मोबाईल कंपनी जी आहे नोकिया, ती 3 वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येऊन बनली होती. एक म्हणजे ती पेपर बनवणारी कंपनी, दुसरी रबर बनवणारी कंपनी आणि तिसरी काहीतरी अशाच रिलेटेड त्यांचं ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट करणारी जी कंपनी आहे. अशा 3 वेगवेगळ्या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी मोबाईल कंपनी चालू केली. त्याचं नाव ठेवलं होतं नोकिया, म्हणजे फिनलँडमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही कंपनी 30,000 अरब डॉलरची कंपनी होती आणि तीच कंपनी 2012 मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्टला विकावी लागली. ते कशामुळे? फक्त इनोव्हेशन न केल्यामुळे, सातत्य न ठेवल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुनाट रूढीवादी परंपरांमध्ये अडकून बसल्यामुळे. आता जो नोकियाचा पहिला CEO जो होता 1998 पासून 2012 पर्यंत, तसं पाहायला गेलं तर 1991 मध्ये त्याने पहिला कॉल केला होता की राजकुमारी होती कुठल्या तरी देशाची, त्या राजकुमारीला त्यांनी फोन दिला आणि त्या राजकुमारीनं त्या फोनवरून बोलणं केलं होतं GSM सिम कार्ड असलेल्या. आणि